वेलकम स्टुडंट्स. मिसलेनियस एक्सरसाइज 3 त्यामध्ये आपण आता क्वेश्चन 2 स्टार्ट करणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन जो होता तो सगळ्या MCQs शी रिलेटेड होता. मी तुम्हाला त्यातले सगळे प्रॉब्लेम्स करून दिलेले. आता क्वेश्चन नंबर 2 त्यातला फर्स्ट वन. tan 20 tan 80 cot 50 इक्वल्स √3 प्रूव्ह करा असं म्हटलं होतं. त्याच्याच इमिजिएट वर बघा एकदा 10th क्वेश्चन MCQ मध्ये आहे बघा. tan 20 tan 80 cot 50 ची व्हॅल्यू मी √3 तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्यामुळे हा क्वेश्चन थोडक्यात आपला झालेला आहे. हा सेकंड क्वेश्चन पासून स्टार्ट करूया आपण. बघा, if sin alpha sin beta minus cos alpha cos beta plus 1 ह्याची व्हॅल्यू 0 असेल तर प्रूव्ह करा म्हणजे तुम्हाला cot alpha into tan beta याची व्हॅल्यू -1 दाखवायची. हा मात्र क्वेश्चन सोपा आहे. बघा, हे रिलेशन तुम्हाला दिले, हे लिहायचं. मी काय करतो, हा फॉर्म्युला आपल्याला cos alpha cos beta sin alpha sin beta हा फॉर्म्युला माहिती आहे. हा सगळा पार्ट मी RHS मध्ये घेतो. म्हणजे 1 इक्वल्स काय आलं सांगा, हे मायनस से प्लस झाले. cos alpha cos beta minus sin alpha sin beta. So 1 equals cos cos minus sin sin म्हणजे cos of alpha plus beta. थोडक्यात cos of alpha plus beta ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली? 1. बट ऍक्च्युअली cos 0 ची पण व्हॅल्यू 1 आहे. मग याचा अर्थ अल्फा प्लस बीटा किती असला पाहिजे? तर 0 असला पाहिजे. बघा, RHS सेम आहेत ना, मग हे सेम असलं पाहिजे. म्हणजेच अल्फा इक्वल्स मायनस बीटा असला पाहिजे. म्हणजे प्रूव्ह करायचं त्याची LHS काय? LHS आहे cot अल्फा इंटू tan बीटा. cot अल्फा इंटू tan बीटा. सांगा cot अल्फा किती आहे आपल्याकडे? सॉरी, अल्फा म्हणजे किती आहे? मायनस बीटा. मग cot ऑफ मायनस बीटा इंटू tan बीटा. आता cot ऑफ मायनस थीटा म्हणजे मायनस cot थीटा म्हणजे मायनस cot बीटा इंटू tan म्हणजे 1/cot. tan म्हणजे 1/cot कॅन्सल झाले. इक्वल्स -1 इक्वल्स RHS. ओके, थर्ड क्वेश्चन बघा, काय प्रूव्ह करायचं? cos of 2π/15 into cos of 4π/15 into cos of 8π/15 into cos of 16π/15. अँगल कसे डबल डबल होत गेलेत बघा. 2π चे डबल 4π, 4π चे डबल 8π, 8π चे डबल 16π. आणि याची व्हॅल्यू तुम्हाला 1/16 दाखवायची. अशा टाइपचा मागे आपण क्वेश्चन पाहिला आहे. ह्याला जो फॉर्म्युला सतत लागतो तो हा लागतोय बघा. 2 sin थीटा cos थीटा हा कोणाचा फॉर्म्युला आहे? तर असं उलट यायला पाहिजे. sin डबलचा फॉर्म्युला आहे. sin डबल म्हणजे थीटा असेल तर तिकडे डबल थीटा करायचा. हे तुम्हाला यायला पाहिजे. मग हे आले की तुम्हाला प्रॉब्लेम तो होतो. बघा, LHS इज इक्वल टू, कंटिन्यू करतो मी. सगळ्यात पहिले ऍडजस्टमेंट बघा. 2 sin 2π/15 सगळं पुढचं आलेलं इंटू cos 2π/15 इंटू cos 4π/15 इंटू cos 8π/15 इंटू cos 16π/15. हे जे आपण एक्स्ट्रा घेतलेत हे कॅन्सल होण्यासाठी 1/2 sin 2π/15 हे कॅन्सलेशन साठी. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप बघा. 1/2 sin 2π/15 as it is into ब्रॅकेट. सांगा, एवढाच पार्ट सांगायचा. 2 sin थीटा cos थीटा काय सांगितलं मी? sin डबल म्हणजे sin डबल म्हणजे अँगलचं डबल. आता 2π/15 चे डबल करा बरं, 2 ने मल्टिप्लाय करा. काही नाही, 4π/15. पुढचं ऍज इट इज cos 4π/15 into cos 8π/15 into cos 16π/15. नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता 1/2 sin 2π/15 as it is into bracket sin 4π/15 cos 4π/15 2 एक्स्ट्रा घेतले
2 कॅन्सलेशनला घेतले, इथं आलं का हे राहायचं पुढचं इंटू कॉस 8 पाय बाय 15 इंटू कॉस 16 पाय बाय 15. ऍक्च्युली हे लिहून सोडवायला खूप लेंदी किंवा अवघड वाटतं, पण ज्यावेळेस आपण एमसीक्यू साठी सोडत असतो की नाही, असं नुसतं इथं 2 ऍडजस्ट केला, इथं खाली ऍडजस्ट केला, असं वाढत वाढत जाते, डबल डबल होत जाते, फार लवकर सॉल्व्ह होते. इकडे काय झालं बघा, 1/2 टू द 4 साइन 2 पाय बाय 15 इंटू ब्रॅकेट, हा चला 2 साइन थिटा कॉस थिटा, साइन डबल म्हणजे साइन ऑफ ह्याचा डबल 8 पाय बाय 15, पुढचा ॲज इट इज कॉस ऑफ 8 पाय बाय 15, पुढे इंटू कॉस ऑफ 16 पाय बाय 15, हे सगळं ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप 1/4 साइन 2 पाय बाय 15 इंटू ब्रॅकेट साइन 8 पाय बाय 15 इंटू कॉस 8 पाय बाय 15 इंटू कॉस 16 पाय बाय 15 ॲज इट इज. एक्स्ट्रा 2 घेतले, इथं कॅन्सलेशनला वापरले बरं. नेक्स्ट 1/8 साइन 2 पाय बाय 15, 1/8 साइन 2 पाय बाय 15 इंटू ब्रॅकेट 2 साइन थिटा कॉस थिटा, साइन डबल म्हणजे अँगलचा डबल, सांगा डबल काय झालं आता 16 पाय बाय 15 इंटू हे शेवटचे राहिलेले कॉस ऑफ 16 पाय बाय 15 ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप 1/8 साइन 2 पाय बाय 15 इंटू ब्रॅकेट साइन 16 पाय बाय 15 इंटू कॉस ऑफ 16 पाय बाय 15. 2 ऍडजस्ट करा, 2 कॅन्सलेशन लागेल, equals 1/2 8 the 16 sin 2 pi by 15 into 2 sin theta cos theta sin डबल डबल म्हणजे अँगलचा डबल किती आले सांगा 32 pi by 15. आता याचं जरा डिव्हिजन बघा, 15 2 जा 32 होतात की नाही, 15 2 जा मी आता कसं स्प्लिट करतोय बघा, 1/16 sin 2 pi by 15 as it is into बघा नीट बघा अँगल sin ऑफ 15 2 जा 30 येतात म्हणजे 2 pi प्लस वरती 2 शिल्लक राहतात 2 pi by 15. चला याचे क्रॉस मल्टिप्लाय करून बघा तुम्ही, 15 2 जा 30 pi, 30 pi plus 2 pi 32 pi आलं. नेक्स्ट 1/16 sin 2 pi by 15 as it is into 2 pi हे 90 चं इव्हन मल्टिपल आहे त्यामुळे साइन रिमेन साइन, समोरचा थिटा घेऊन काढायचा 2 pi by 15 आणि क्वाड्रंट कुठला आहे 2 pi प्लस समथिंग, 2 pi म्हणजे 360 आणि प्लस समथिंग म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट, तिथं सगळेच रेशोज पॉझिटिव्ह असतात त्यामुळे येणारा आन्सर पॉझिटिव्ह. त्यामुळे साइन 2 बाय कॅन्सल झाले इज इक्वल टू काय राहिलं 1/16 इज इक्वल टू RHS. दस LHS इक्वल्स RHS. आपल्याला 1/16 दाखवायचं. ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन. अवघड आहे बरं, फोर्थ फिफ्थ दोन्ही खूप अवघड क्वेश्चन आहेत, हे दोनच अवघड आहेत 4 आणि 5. बघा LHS 1 plus cos pi by 8, 1 plus cos 3 pi by 8, 1 plus cos 5 pi by 8 आणि 1 plus cos 7 pi by 8. याची व्हॅल्यू आपल्याला 1/8 प्रूव्ह करायची. याची व्हॅल्यू तुम्हाला काय प्रूव्ह करायची 1/8 एवढी प्रूव्ह करायची.
सगळ्यात पहिल्यांदा हे 7π/8 आणि इथला π/8 मिळून पाय होतात हे तुम्हाला दिसलं पाहिजे. विचार करा मी काय म्हणत आता 7π/8 प्लस π/8 हा अँगल प्लस इथला हा अँगल. बघा ऍडिशन बघा 7π 1π 8π/8 8π/8 म्हणजेच पाय होते ऍडिशन. हे जर का कळत असेल तर ह्या शेवटच्या दोन अँगलला मला रिड्यूस करता येईल तुम्हाला. बघा इथनं कंटिन्यू करतो 1 प्लस cos π/8 as it is into 1 plus cos 3π/8 as it is square bracket 1 plus cos of बघा हा अँगल आहे ना हा आणि हा यांची ऍडिशन पाय येते बघा. म्हणजे थोडक्यात या अँगलला मी पाय मायनस 3π/8 लिहू शकतो. तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून आन्सर एवढे येते की नाही चेक करा. एवढं नेक्स्ट स्टेप 1 प्लस cos of पाय मायनस π/8 त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एवढे येते काय होते चेक करा. बस साइन तरी चेंज होणार नाही ना. 1 मायनस करायला पाहिजे कारण cos of π प्लस थिटा येणार ना तिथं. cos of π प्लस थिटा मायनस कॉस थिटा बरोबर ठीक. पाय मायनस थिटा सेकंड क्वाड्रंट असणार. काय केले मी हा अँगल असा लिहिलाय फक्त आणि हा अँगल असा लिहिलाय. ठीक आहे. आता साइन चेंज होईल पुढच्या स्टेपमध्ये. बघा 1 प्लस cos π/8 as it is into 1 plus cos 3π/8 as it is. आता नीट लक्ष द्या हे 1 आहे तसं लिहिले तुम्ही. साइन प्लस आहे पण मी लिहितोय मायनस का त्याचं कारण सांगतो. साइडला एकदा दाखवून ठेवतो cos of π minus theta हे 90 चं सेकंड मल्टिपल आहे. cos रिमेन्स cos समोरचा थिटा आहे. पाय मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट इथं cos निगेटिव्ह येणार आहे आन्सर निगेटिव्ह. पण इथं साइडकडे पाय मायनस थिटा म्हणजे मायनस cos थिटा मायनस cos थिटा थिटा किती आहे सांगा 3π/8. इकडे इथेच 1 मायनस cos of पाय मायनस π/8 म्हणजे cos थिटा राहणार आहे फक्त π/8 शिल्लक राहणार आहे. त्याला साइडला हे रिझन दिले. आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट एकत्र करूया. हे दोन ऑलरेडी एकत्र आहेत. मग आता विचार करा a प्लस बी इंटू a मायनस बी आन्सर काय येते. a प्लस बी इंटू a मायनस बी a स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे मायनस cos स्क्वेअर π/8 a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इंटू इथं पण a प्लस बी a मायनस बी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर cos स्क्वेअर 3π/8 1 मायनस cos स्क्वेअर थीटा इक्वल्स sin स्क्वेअर थीटा इंटू 1 मायनस cos स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर थीटा 3π/8. इथपर्यंत प्रॉब्लेम बऱ्याच जणांना जमतो. जमत नाही तो ह्याच्या पुढे जमतो. रिमार्क्स मध्ये कसं ऍडजस्टमेंट असते किंवा काय ते आता बघा. ही ऍडजस्टमेंट प्रॅक्टिसने जमते बरं. नीट लक्ष द्या. या दोन्ही टर्म्स मी आहे तशा परत लिहितो पहिल्यांदा. बघा sin स्क्वेअर π/8 इंटू थोडी जागा ठेवतोय तुम्ही sin स्क्वेअर 3π/8 2 ऍडजस्ट केले आणि इंटू 1/4 कॅन्सलेशन. 2 इंटू 2 4 आणि 4 कॅन्सल होतो. आणि आता याला मी काय वापरतोय आणि याला काय वापरतोय यासाठी रिझल्ट दाखवतो. रिमार्क्स तुमच्या मागच्या चॅप्टर मधले रिमार्क्स आठवा. असं होतं बघा 1 मायनस कॉस डबल म्हणजे 2 sin स्क्वेअर थिटा म्हणजे इथे डबल असेल तर तिथं हाफ असतं बघा. इवन हे बघा 1 मायनस कॉस थिटा 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे 2 sin स्क्वेअर थिटा बाय तुम्ही 1 मायनस कॉस थिटा लिहू शकता. म्हणजे इथं थिटा बाय 2 असेल तर याचे डबल इथं असतं. इथं थिटा असेल तर याचे डबल इथं असतं. आता मला सांगा 1/4 as it is 2 sin स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे असा फॉर्म आहे असा. मग याला मी 1 मायनस कॉस लिहिणार. काय लिहिणार 1 मायनस कॉस डबल. आता ह्याचा अँगलचा डबल सांगा मला. हे बघा
पाय बाय 8 चे डबल सांगा, पाय बाय 8 चे डबल पाय बाय 4. हे नंतर येत नाही बरं का, कळत नाही काय चाललंय हे. पाय बाय 4 इंटू परत 2 sin स्क्वेअर थिटा. हे बघा 2 sin स्क्वेअर थिटा म्हणजे 1 मायनस कॉस 2 थिटा. 1 मायनस कॉस 2 थिटा म्हणजे याचा डबल सांगा आता. 3 पाय बाय 8 चे डबल करा म्हणजे किती आले सांगा, 3 पाय बाय 4 हे त्याचा आन्सर. तर आता प्रॉब्लेम संपला. मेन स्टेप ही होती या प्रॉब्लेमची. बाय 1/4 ॲज इट इज. इथं कंटिन्यू करतोय. 1/4 ॲज इट इज. 1 मायनस हा cos 45 ची व्हॅल्यू, पाय बाय 4 म्हणजे 45 ना. cos 45 ची व्हॅल्यू किती, 1/√2. आणि आता परत 1 मायनस cos 3 पाय बाय 4. मुळात तुम्हाला हे कळलं पाहिजे 3 पाय बाय 4 म्हणजे किती डिग्री, तर 135 डिग्री. हे बघा रफर बघा 3 पाय बाय 4 म्हणजे 3 × 180/4 4 45 आणि 45 3 जा 135. म्हणजे थोडक्यात हा अँगल आहे cos ऑफ 135. आता cos 135 ची व्हॅल्यू कशी काढायची दाखवतो ना बघा. cos 135 इक्वल्स cos ऑफ 90 प्लस 45. 90 म्हणजे ऑड मल्टिपल आहे, sin 45 आहे. 90 प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये cos निगेटिव्ह येणार, आन्सर निगेटिव्ह म्हणजे -1/√2 व्हॅल्यू कोणाची, cos 135 ची. म्हणजेच कोणाची, cos 3 पाय बाय 4 ची व्हॅल्यू निगेटिव्ह 1/√2 आली. मग हे मायनस साइन आणि तिकडचं निगेटिव्ह प्लस 1/√2 झाले. नेक्स्ट स्टेप 1/4 as it is into bracket a minus b into a plus b a square minus b square म्हणजे 1/2. a minus b into a plus b a square minus b square 1/4 as it is. 1 मधनं हाफ गेले म्हणजे हाफ शिल्लक आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन 1/8 4 to the 8 इक्वल्स RHS. तिकडे तुमची बघा RHS लिहिते. थोडा अवघड क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघून घ्या. हा पार्ट महत्वाचा आहे आणि हे तुम्हाला हे ऍडजस्टमेंट कॅल्क्युलेशन जमले पाहिजे. ओके. नाव क्वेश्चन नंबर 5. हा तर फारच अवघड क्वेश्चन आहे याच्यातला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. यातले अँगल्स येत ना, काही झालं तरी तुमच्या स्टँडर्ड अँगलच्या फॉर्म मध्ये येतच नाही. मग त्याला काय करायचं शेवटचा पर्याय मी सांगतो. पण सहसा असले क्वेश्चन्स जे आहेत हे तुम्हाला कधीही एक्झामला विचारले जात नाहीत, कारण यातले अँगल्स जे आहेत ना हे आपल्याला सगळ्यांना कुणालाच पाठ नसतात. ते अँगल्स कुणालाही ते पाठ नसतात. त्यामुळे त्याला काय पर्याय करायचा आपण बघू. लक्षात cos 12 cos 84 cos 156 cos 132. आता हे जे खूप मोठे अँगल आहेत ते पहिले मी रिड्यूस करून घेतो. आता समजा तुम्ही या अँगलला 90 प्लस समथिंग असं स्प्लिट करायला गेलात तर ते कॉसचं साइन होतं. म्हणजे सगळे कॉस आहेत ना याच्यात, मग ते कॉसचे सगळे कॉसच राहतात. मग यासाठी हे दोन मोठे अँगल जे आहेत ते मी पहिले कसे स्प्लिट करतो बघा. ही LHS लिहिली आपण ना, LHS cos 12 as it is plus cos 84 as it is plus cos of हा आणि प्लस इकडे पण cos of हा अँगल बघा. आता 156 हा जो अँगल आहे की नाही 156 तो एकदा मी 180 न मायनस करून बघतो. 180 मधनं 156 गेले बघा. 180 मधनं 156 गेले किती राहतात बघा. 6 + 4 10 24 बरोबर. त्यामुळे मी त्याला काय लिहितोय 156 ला काय लिहितो बघा 180 - 24. 180 ने 24 गेले की 156 हमखास येतो. आता तसंच दुसरा अँगल आहे की नाही तो 180 मधनं 132 मायनस करून बघूया आपण. हा 132 8 4 48 येते. म्हणजे याला मी लिहिणार आहे 180 - 48 लिहिणार आहे. एकतर 180 असल्यामुळे cos रिमेन्स cos आणि तो अँगल रिड्यूस पण होणार आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये बघा cos 12 as it is cos 84 as it is. मी आता साइन देत नाही कारण 180 मायनस थिटा म्हणजे सेकंड क्वाड्रंट असतो. cos रिमेन्स cos कारण इवन मल्टिपल समोरचा थिटा पण लिहिला. पण 180 मायनस समथिंग सेकंड क्वाड्रंट, सेकंड मध्ये cos निगेटिव्ह येणारा आन्सर निगेटिव्ह. cos ऑफ 180 मायनस थिटा पुन्हा सेकंड क्वाड्रंट तिथं cos निगेटिव्ह इवन मल्टिपल आहे म्हणून cos रिमेन्स cos समोरचा अँगल 48. आता हे झाल्यानंतर पुढची स्टेप फार महत्त्वाची आहे. कोणते अँगल्स कंबाईन करायचे,
कोणते म्हणजे कॉस सी मायनस कॉस डी चे शेवटचे फॉर्म्युले आहेत ना त्यासाठी सहज एकदा बघा हे बघा ह्यांची दोघांची ऍडिशन बघा हे अवघड असतं थोडंसं ह्यांची ऍडिशन बघा 60 येते का बघा 60 येते तसंच यांचा डिफरन्सचा विचार करा तो पण 60 येतोय का बघा म्हणजे काहीतरी मॅच होते ना 60 ऍडिशन सबट्रॅक्शन व्हॉट एव्हर जे काय तर त्यानुसार अँगल ऍडजस्ट करायचं असतं त्यामुळे मी हा आणि हा एकत्र घेणार आहे मी कसे एकत्र केले बघा 12 आणि 48 यांची ऍडिशन मला 60 दिसतीये तसं यांचा डिफरन्स पण 60 दिसतो मग ही टर्म अरेंज करतो बघा इक्वल्स cos 12 minus cos 48 plus cos 84 minus cos 24 आता इथं फॉर्म्युला लिहितो साइडला मी हे बघा cos c minus cos d cos minus cos minus 2 sin c plus d by 2 आणि sin c minus d by 2 हा फॉर्म्युला बघा cos minus cos minus 2 sin चला एडिशन by 2 डिफरन्स by 2 आता इकडे बघा cos c minus cos d ह्याला एक ब्रॅकेट करूया पुन्हा cos minus cos minus 2 sin minus 2 sin addition by 2 84 plus 24 by 2 sin त्यांचा डिफरन्स by 2 84 minus 24 by 2 ठीक आहे minus 2 sin of चला यांची ऍडिशन 60 by 2 म्हणजे 30 into sin of यांचा डिफरन्स 12 मधनं 48 गेले मायनस 36 राहिले मायनस 36 अपॉन 2 म्हणजे मायनस 18 राहिले प्लस पुढं मायनस 2 इंटू साइन ऑफ ह्यांची ऍडिशन बघा 4 प्लस 4 108 आहे 108 अपॉन 2 म्हणजे 54 झाले ते 54 इंटू साइन ऑफ 24 मायनस सॉरी 84 मायनस 24 60 by 2 म्हणजे 30 आता साइन ऑफ मायनस थिटा म्हणजे मायनस साइन थिटा त्यामुळे हे साइन प्लस झालं 2 साइन 30 इंटू साइन 18 हा झाला पहिला मायनस इंटू मायनस प्लस झालं इथं मात्र मायनस 2 तसेच राहणार कारण काही प्रश्नच नाही साइन 54 इंटू साइन 30 इज इक्वल टू 2 आता साइन 30 हाफ इंटू साइन 18 माइनस 2 साइन 54 इंटू साइन 30 पुन्हा हाफ 2 कैंसल sin 18 minus sin 54 sin 18 minus sin 54 आता बघा विचार करा साइन हे तुम्ही इथपर्यंत आलाय आता काहीही झालं तरी ह्यांची ऍडिशन बाय 2 करून बघा किंवा सबट्रॅक्शन बाय 2 करून बघा हे तुमच्या 30 60 90 मध्ये येतच नाही बघा ना ह्यांची ऍडिशन सरण साधारण किती होते जर बघा 72 येते बाय 2 केलं तरी 36 आणि डिफरन्स जर बघितला यांचा 36 बाय 2 केलं तर 18 म्हणजे मी म्हणलं ना काही जर तरी ते स्टँडर्ड अँगल मध्ये येत नाही मला करायचं काय त्याला पर्याय काय करायचा तर आता टेक्स्ट बुक मध्ये लक्ष द्या मी सांगेल पेज नंबर 56 तिथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला साइन 18 ची व्हॅल्यू दिलेली सापडली का साइन 18 ची व्हॅल्यू √5 मायनस 1 अपॉन 2 अशी काहीतरी असेल मायनस 4 सॉरी अपॉन 4 आहे बरं चुकून 2 म्हणजे अपॉन 4 आहे सॉरी √5 मायनस बघा साइन 18 मिळालं का पेज नंबर 56 व्हेरीफाय द फॉलोइंग त्यामध्ये साइन 18 ची व्हॅल्यू तुम्हाला √5 मायनस 1 अपॉन 4 मिळाली थोडंसं खालच्या लाईन मध्ये म्हणजे सेकंड लाईन मध्ये
अगदी कडेला साइन 54 आहे बघा, मिळालं का साइन 54? ह्याची पण व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, साइन 54 ची व्हॅल्यू √5 + 1/4 मिळाली. बघा तिथे व्हॅल्यूज दिल्यात बघा तुम्हाला, याचा वापर करायचा शेवटी. बघा साइन 18 √5 - 1/4 मायनस √5 + 1/4. डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे √5 - 1 मायनस √5 प्लस -1 आणि /4. √5 कॅन्सल, -1 -2/4 म्हणजेच -1/2 म्हणजेच RHS इक्वल्स RHS. असा थोडा विचित्र क्वेश्चन आहे, त्याला काही इलाज नाही, तर हे शेवटचा पार्ट साठी म्हणून म्हटलं हा सहसा असा एक्झामला विचारला जात नाही, कारण या व्हॅल्यूज आपल्याला सगळ्यांना पाठ नसतात. केल्या तर फार चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला नसतात, त्यामुळं हे असंच सिम्प्लिफाय करायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यातला 6वा क्वेश्चन काय म्हणते बघा. cos of π/4 + x + cos of π/4 - x ह्याची व्हॅल्यू तुम्हाला √2 cos x आहे हे प्रूव्ह करायचं आहे. ह्याची व्हॅल्यू काय दाखवायची आपल्याला, √2 cos x. फार सोपा क्वेश्चन आहे हा, ठीक आहे. बघा ही तुम्ही LHS लिहिली. cos of अल्फा + बीटाचं एक्सपान्शन, cos अल्फा cos बीटा मायनस sin अल्फा sin बीटा, हे झालं पहिलं एक्सपान्शन. प्लस परत cos of अल्फा मायनस बीटा, cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा. cos π/4 1/√2 into cos x minus sin π/4 1/√2 into sin x, cos π/4 1/√2 into cos x, sin π/4 1/√2 into sin x. आता ही टर्म निगेटिव्ह आणि ही टर्म पॉझिटिव्ह दिसली का बघा. मग x + x जसे ट्वाइस x येतात तसं 1/√2 cos x + 1/√2 cos x म्हणजे ट्वाइस 1/√2 cos x झाले, नाही का? 1/√2 cos x + 1/√2 cos, ट्वाइस 1/√2 cos x. ह्यातला √2 आणि ह्यातला √2 गेला, पण ह्यातला एक √2 शिल्लक राहिला, इज इक्वल टू √2 cos x इक्वल्स RHS. ह्याच्यामध्ये दोन वेळा √2 असतात ना, त्यातला एक √2 कॅन्सल, एक शिल्लक, बघा तुमची RHS एवढी आहे. ओके, आता राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहायचं. इथपर्यंत सगळे लिहून ठेवा.